आदरणीय साहेबांचा संकल्प आणि त्याच्या परिवाराचं महत्त्व आहे. मला असं वाटतं देशामध्ये अनेक नगरी आहेत, तर मी सुरुवातीलाच म्हणेन खोळ नगरीचा सगळ्यांनी म्हणायचं विजय असो. ठीक आहे, खोळ नगरीचा, खोळ नगरीचा कुठल्याही परीनं आपलं गाव कुठल्याही बाबतीत कमी नाही. पूर्वी तुम्हाला कदाचित कल्पना नसेल, भांडण जरी खेळलं तर जबरदस्त भांडण असायचं नाही. ह्याच मार्गाच्या पारावर आम्ही तर म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, ह्या गावाची परिस्थिती आज जी आहे त्याच्यापेक्षा अत्यंत बिकट परिस्थिती होती. बरेच लोक सांगतील तुम्हाला, हार्डली एखाद्याच घर गावामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचं असायचं, बरोबर आहे. दगड आणि मातीचेच बहुतेक घर असायचे. उन्हाळ्यामध्ये म्हणजे अत्यंत प्रखर ऊन असायचं या गावामध्ये, आणि बरेचसे लोक त्यांचे जनावर चोरीला जायचं म्हणून घरीच आणून बांधायचे. त्याच्यापैकी आम्ही सुद्धा होतो. आमच्या घराचा अर्धा भाग आम्ही जनावर बांधायला वापरतो. असं गाव ते आज जे गाव आहे अत्यंत बदललेलं गाव आहे आपलं, आणि म्हणूनच कुठल्याही बाबतीमध्ये कमी नसलेलं असं जे खोळ नगरी, त्याचा विजय म्हणजे विजय पताका वाढवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे असं मी मानतो. तर आजचा मी तर रिटायरमेंट घेतलेली आहे. मी रिटायर झालो का नाही हे माहीत नाही, परंतु मी स्वतः होऊन म्हणलं की आता बस झालं, आपण रिटायर होऊया. त्याप्रमाणे मी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतलेली आहे. ह्या गावामध्ये पूर्वी सुद्धा अनेक हिरे होऊन गेलेले आहेत. तर कसं असतं की आपण आईवडिलांच्या पोटी जन्म घेतो, परंतु आपलं नुसतं आईवडिलांमुळे जीवन घडत नाही. तर घराच्या बाहेर पडलो की कुणीतरी म्हणजे आपण शाळा चुकवली. जसं इथं हजरत नावाचे शिक्षक होते, आठवत असतील म्हणजे माझ्या वयाचे जे असतील त्यांना तरी, त्यांचे जिल्हा परिषदेच्या शाळेला त्यावेळेस शाळेमध्ये विद्यार्थी जायचेच नाही. तर हजरतचं काम असायचं की तो मुलगा कुठं गेला हे शोधून काढणार, आणि बरेचसे आगाव जे मुलं असतात ते गल्ली गोळामध्ये पडायचे आणि हजरत त्यांच्या मागे त्यांना पकडायला पडणार. परंतु हजरतचे खासियत होते असे होते की शाळेमध्ये विद्यार्थी आणणारच. तर असं हे आपलं वैशिष्ट्यपूर्ण असलेलं गाव, आणि ह्या गावातले शिक्षक म्हणा किंवा लोक म्हणा, याच्यामुळं आपलं जीवन घडत असतं. तर मला असं वाटतं की मी सर्वप्रथम या सगळ्यांचे आभार मानायला पाहिजे. माझ्या जीवनावर परिणाम करणारे जे माणसं आहेत गावामधले, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष किंवा कधी डायरेक्ट सुद्धा, जसं की एक व्यक्तीने, मी ग्रॅज्युएशन होत होतो त्यावेळेस ग्रॅज्युएशन हे लोकांना माहिती नसायचं. 15वी म्हणायचं, 15वी कितवीला आहे पोरगा, 15वीला. तर काही लोकांचं असं म्हणणं होतं, म्हणजे मला जे भेटलेले व्यक्ती मला काय म्हटले, मी शेतात चाललो होतो, मारुती बाबा माहिती आहे तुम्हाला, पूर्वी आपल्याकडे असं पांदण नव्हते इकडून जायचं. त्या मारुती बाबाच्या तिथं कसं व्हायचं, बाबा बाप्पांच्या शेताकडे जायला एक रस्ता वर निघायचा आणि मधून जायचा असा. तर तिथं जात असताना ते मला भेटले. ते काय करणार म्हणून मी म्हणून शिकायला लागलो. काय करणार पुढं नाही म्हणून, आता ग्रॅज्युएट झाल्यानंतर कुठेतरी नोकरी लागेल. फालतू झालं म्हणजे किती दिवस बापाला बोलवायचं. तर हे जे फालतू हा शब्द आहे, म्हणजे ते सुद्धा तुम्हाला जर घ्यायचे असेल तर प्रेरणादायक होऊ शकतो. बरोबर आहे, तुम्ही सिद्ध करायचं की तुम्ही फालतू नाही. तर असे लोक जे आहेत, तुम्ही त्याचं निगेटिव्ह नाही घेतलं तर तुमचं जीवन बदलायला हे लोक सुद्धा कारणीभूत होतात. असे माझे आई वडील, त्यातले त्यात तात्या म्हणजे सर्वांना परिचयात असलेले रामभाऊ शिंदे, यांनी मला काय दिलं असेल तर स्वाभिमान. मी म्हणजे 2008-9ला भिवंडीला DCP म्हणजे SP रँकचा अधिकारी होते. तिथं सुद्धा ते यायचे आणि सांगायचे की नीट काम करा, नाहीतर आमचे आणि गावाची बदनामी करा. तर असे माणसं कदाचित असल्यामुळे आपण सगळेजण घडत असतो. माझे आई वडील, माझे बहिणी आणि भाऊ, आमचे शेजारी असलेले हरिभक्त परायण नानाभाऊ शिंदे, त्यांच्या आई, त्यांना आम्ही सुगंधाबाई म्हणाले. सुगंधाबाई म्हणजे बाई म्हणायचे सगळे त्यांना.
पण ते असं होतं की मी पहिल्यांदा आयुष्यात पाहिलं की बाई सुद्धा सिगरेट बिडी बोलायच्या आणि आपलं लहान लहान पोरं एक काय रे असं म्हणलं की तो दूर आपला तोंड लावा. म्हणजे असे सुद्धा म्हणजे आपल्याला असं वाटायचं की अरे हे कसं काय पितात सिगरेट किंवा बिडी तर असे हे जे लोक आहेत त्यावेळेस ठरवलं की अरे आपण प्यायला नाही पाहिजे बिडी. त्यांच्या जिजी म्हणजे राजाराम शिंदे जे आहेत बिभीषणचे वडील किंवा बालूचे वडील ते जिजी होते आमच्या अत्यंत कडक. म्हणजे त्यांच्या घरातल्या कोणाला बोललं तरी ते आपल्यालाच बोलणार असं वाटायचं आपण सावध राहायचं नेहमी. तर ते जिजी त्याच्यानंतर राजाराम शिंदे काशीनाथ नाना म्हणजे तुकाराम जे आहे तुझं लक्षात काय काशीनाथ नाना म्हणजे एक छोटं कुटुंब होतं. 6-7 लोक 10 बाय 10च्या खोलीमध्ये राहायचे परंतु एकदम आनंदाने. मग त्याच्याबरोबर आपण काय शिकायचं किंवा एवढ्यामध्ये सुद्धा आनंदाने राहता येतं आणि कष्ट केलं तर पुढं माणूस सरकतो. त्याच्यानंतर बरिदे कुटुंब माहिती आहे तुम्हाला. बरिदे म्हणजे तिरुमूळ म्हणायचे गावामध्ये त्यांना. तर त्यांच्या घरी मी जायचो. ते विशेषतः शशिकांत तुम्हाला बऱ्याच लोकांना माहिती असेल त्याने आत्महत्या केली पूर्वी. तो माझा चांगला मित्र होता. त्याच्याबरोबर आम्ही मोहळं म्हणजे झाडणे वगैरे बरेच काय काय केलेलं आहे. त्याची आई कमलाबाई म्हणायची त्यांना. त्यांच्या सुद्धा घरी जात येत असल्यामुळं माझ्यावर जे परिणाम चांगले झाले ते निश्चित त्यांचे मी आभार मानतो. फुगारे कुटुंबीय म्हणजे जे माळी समाजाचे आहेत रामदास फुगारे आणि त्यांचे कुटुंबीय अत्यंत सोज्वळ सात्विक असे हे लोक. त्याच्यानंतर भीमाशंकर पोस्टे त्यांचं सुद्धा मी आभार मानतो. त्याच्यानंतर मन्मथ आप्पा आहेत आमचे शेतामध्ये काम करणारे यदाबा कांबळे यांचे सुद्धा मी आभार मानतो. रामकृष्ण दुगम हे म्हणजे महादेव आहे ना त्याचे वडील त्यांचे आभार मानतो. त्याच्यानंतर दगडू सावकार आपले काशीनाथ घोटे मगनभाऊ शिंदे भाऊसाहेब पप्पा म्हणजे दत्ताभाऊंचे वडील. त्याच्यानंतर वासुदेव काकाचे सरपंच होते ते. त्याच्यानंतर साळबापू घुगे साळबापू माहिती आहे तुम्हाला. साळबापूचा वाडा म्हणायचे पूर्वी तर ते साळबापू. त्याच्यानंतर सोपानराव खाडे म्हणजे लक्ष्मणराव खाडेचे वडील हे वडिलांचे माझ्या चांगले मित्र होते. आणि तुम्ही लक्षात घ्या मी का सांगतो की ते असे बाहेर दिसले की म्हणजे माझे वडील ज्याला आम्ही तात्या म्हणायचो. तात्या म्हणणार की त्याला जरा गुरुम नाम चहा प्यायला. मग त्यांचा कुठंतरी जायचा मूड असायचा. मग त्याला म्हणायचं तात्या तुम्हाला चहा प्यायला तात्याने बोलवलं. सांगायचं तात्पर्य म्हणजे याच्यामधून आपल्याला एक चांगली सवय लागते की आपण असे काही ज्येष्ठ लोक आहेत त्यांना आपण आदरात त्याला बोलवायला पाहिजे. त्याच्यानंतर सगळे जे दुकानदार होते ना यादव कुटुंबीय त्याच्या पाठीमागेच राहायचे ते यादव कुटुंबीय. पुन्हा बाबूराव पांडे आमचे कुठे गेले लाटेसाहेब बाबूराव लाटे हे आमचे म्हणजे पॅन्ट वगैरे खाकी पॅन्ट आपल्या शाळेला असायच्या त्या शिवायच्या. आता शाळा सुरू झाली आणि पॅन्ट तयार झाली म्हणून विद्यार्थ्यांना टेन्शन येतं. मग यांच्या त्या शॉप म्हणजे त्यांचं जे घर होतं तिथेच त्यांचं मशीन होते टेलरिंगची. त्याच्या शेजारी बसायचं आम्ही आणि असं बघायचं आपली पॅन्ट व्हायली का दुसऱ्या तिकडून असते घेत आहे. तर हे सगळे लोक. त्याच्यानंतर प्रभू चांबार आपले सोनवणे. त्याच्यानंतर विठ्ठल कांबळे ज्यांचा आमच्या अत्यंत घरोब्याचे संबंध होते. त्यांचे मुलं जे कालिदास जिल्हा परिषद सदस्य झाले ते रघुनाथ जे टीचर म्हणून रिटायर झाले ते. पुन्हा ज्यांनी म्हणजे तुम्ही लक्षात घ्या बारकू नावे आहेत आपले भाऊ. त्यांची एक खासियत होती की लेकरं काय करायचे गेले की रडत बसायचे तिथं. पण त्यांच्याकडे गेलं गुडघ्यामध्ये एखाद्याचं डोकं धरलं तुमची सुटका राहिली बरोबर. आणि हे सगळ्यांचे म्हणजे आपल्याला काय करायला पाहिजे हे अप्रत्यक्षपणे शिकलो मी. त्याच्यानंतर संभाजी दादांचे वडील शिवाजीराव पप्पा यांची माझी अनेक वेळा भेट व्हायची. त्यांच्याकडे मी मुक्कामाला सुद्धा राहिलेलो आहे आपल्या दोघायला. त्यांचेही कसं वागायला पाहिजे लोकांशी कसं राहायला पाहिजे त्याच्याबद्दलचं प्रत्यक्ष शिक्षण मला मिळालेलं आहे. त्यानंतर नारायण बाबा आमचे शेजारी नरहरी शिंदे आमचे शेजारी. त्याच्यानंतर आपला जो नितीन आहे दुकान चालवतो हॉटेल चालवतो सह्याद्री त्याचे वडील
विश्वंभरराव शिंदे त्यांच्याकडे एक स्पीकर होतं, स्पीकर. तर त्याच्यामध्ये सकाळी सकाळी ते वरल्यावरातून गाणे लावायचे. त्याच्यापैकी बहुतेक गाणे सगळे आपल्याला न काय करता पाठ असे. त्याच्यानंतर शेषराव घुगे, सुदाम घुगे त्याचे वडील. त्याच्यानंतर लक्ष्मणराव कसबे, माहिती आहे तुम्हाला, कदाचित माहीत नसेल, 6 फूट उंच लाल फेटा. हे म्हणजे सगळ्यांच्या घरी घरी त्यांचं बिंदास झालेलं असायचं. त्यांचे आमचे एक पोतदार कुटुंबीय आपले सोळा समाजाचे आहेत ना, त्याचा मुलगा अरविंद आणि माझे क्लासमेट इथं जे आहेत ते साहेबराव सोनराव, तुकाराम शिंदे, बळीराम नवारे, हे तिघं तर इथं असणारच आहेत. तर हे सगळे जे आहेत आणि गोळेश्वरचे गुरुजन, हे एक मला या ठिकाणी सर्वप्रथम आभार मानायला पाहिजे. त्याच्यामध्ये अंबार गुरुजी, काकडे गुरुजी, मापारी गुरुजी, तर म्हणजे मापारी गुरुजी तर खास म्हणजे रात्री 10-10:30 त्यांच्याशी बोललेलो आहे. आणि त्यावेळेस ते निघाले आणि सकाळी इतर कार्यक्रमाला हजर आहेत. म्हणजे असे टीचर, म्हणजे असे शिक्षक असल्यामुळं कदाचित बोळनगरीमध्ये जे काही विद्यार्थी घडलेले आहेत ते त्याला असे शिक्षक सुद्धा जबाबदार आहेत असं माझं मत आहे. त्याच्यानंतर सुरवशे गुरुजी, त्याच्यानंतर घुगे सर, लाडेगावचे घुगे सर होते. त्यांचं एकदम खास काम असायचं. त्यांना पुढे असं कडक असायचं ते आणि सगळे विद्यार्थी लाईनमध्ये काम करायचं त्यांच्याकडे. कदम गुरुजी, जाधव गुरुजी आणि महत्वाचं म्हणजे व्यंकटप्पा, आपले जे पैलवान होते, लोमटे कुटुंबीय, हे सगळे जे आहेत या सगळ्यांचा प्रत्यक्ष माझ्या जीवनावर परिणाम झालेला आहे असं मी मानतो. जे काही मी थोडंफार चांगलं काम करू शकलो त्या सगळ्यांना हे सगळे प्रत्यक्ष जबाबदार आहेत. आणि सगळे शेवटी बघा, एकदा तुमचं लग्न झाल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी ह्या तुमच्या घरच्या मंडळीवर अवलंबून असतात. घरी तुमचे वाद झाले की तुमच्या दिवसमध्ये काहीतरी तुम्ही चुका करत निघता. मी तर म्हणजे पोलीस खात्यामध्ये एकदा बाहेर पडलं की कधी परत येईल सांगता येत. अशा अनेक उदाहरणं मी तुम्हाला सांगू शकतो की जिथं मी आता घरी आलोय आणि मस्त आता आराम करायचा, तेवढ्यात काहीतरी होतं आणि आपले कपडे घालून डायरेक्ट तिथं. आणि हे असं नसतं पोलीसमध्ये, इतर कुठल्याही खात्यापेक्षा पोलीस खातं वेगळं. तिथं दगड येतात, तिथं लोक शिवीगाळ करतात, प्रत्यक्ष ज्या काही घटना घडतात त्या पहिल्यांदा तोंड पोलीस खातं देतं. तर त्याच्यामुळे अशा अवघड खात्यामध्ये असतानाही माझ्या पत्नीने म्हणजे नंदिनी तिने जे खंबीर साथ दिली त्याच्यामुळे मला वाटतं मी माझ्या जडणघडणीमध्ये त्याचा सुद्धा मी मोलाचा वाटा आहे असं मी म्हणतो. मित्रांनो, मधून मी म्हणजे तुमच्या सगळ्यांसारखाच मी होतो. मी 10वी पर्यंत जनावरच इथं राखायचो बोर्डमध्ये. अनेक माझे जनावर राखणारे मित्र इथं आहेत बसलेले. तर त्याच्यानंतर मग काय झालं, मी हे साध्या भाषेत तुम्हाला म्हणतो, मी त्याच्यानंतर अंबाजोगाईला जायला पाहिजे होतं. तर कुणीतरी तात्यांना सल्ला दिला की अंबाजोगाईपेक्षा आपण बीडला गेलेलं बरं, म्हणून मी बीडच्या कॉलेजमध्ये बर्गन कॉलेजला जॉईन झालो. आता 11वी 12वी तुम्हाला अजून कसं ते लाईफ घडतं किंवा बिघडतं. 12वीला आमचा एक मित्र होता देशपांडे नावाचा, खास मित्र. तर तो काय म्हणला, अचानक सगळ्या वर्गामध्ये नंबर 1ला तो म्हणला की आपण आता ड्रॉप घेऊया. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ड्रॉप काय असतं ते, म्हणजे मेडिकल किंवा इंजिनिअरला लागायचं असेल तर परत प्रयत्न करायचा. मी म्हटलं, मी आणि माझा एक मित्र सुनील चव्हाण, आम्ही म्हटलं की आपल्याला ड्रॉप घ्यायचं नाही, सरळ जे होईल ते करूया. आम्हाला पास झालो आम्ही चांगल्या मार्काने आणि परभणीच्या कॉलेजला गेलो. परभणीच्या कॉलेजला गेल्यानंतर असा आमच्यावर परिणाम झाला, एकतर आम्ही सगळे एकत्र राहायला सुरू झालो. म्हणजे तिथे हॉस्टेल होतं, त्या हॉस्टेलमध्ये सगळे विद्यार्थी एकत्र, सगळे शेतकऱ्यांचे मुलं, आणि आपण सगळे जनावर राखून आल्यामुळे आपल्याला काय माहिती नाही शेतीमध्ये, सगळंच माहिती. जसं ज्वारीला सोरगा म्हणतात इंग्रजीमध्ये, एवढाच काय तो फरक. त्याच्यामुळं बरोबर आपण तुझं चांगला अभ्यास करू शकतो. MPSC दिली मग आम्ही, आणि MPSC मधून इकडं सिलेक्शन झालं. नोकरी लागणं फार मोठी गोष्ट नाही, लक्षात घ्या. समाजाला न्यायमूर्ती झाले, न्यायमूर्ती तुमच्यापैकी एखादा होऊ शकतो, DYSP तुमच्यापैकी एखादा होऊ शकतो, IPS तुमच्यापैकी एखादा होऊ शकतो. पण झाल्यानंतर काय करणार हा खरा प्रश्न. बरेच लोक आपलं पाठीमागचं विसरतात आणि वेगवेगळ्या गोष्टी करायला. माझं मत असं आहे की ज्याला कोणाचाही आधार नाही त्याला कायद्याचा आधार असायला पाहिजे.
आणि जे गोरगरीब आहेत, माझं ठाम मत आहे की जे गोरगरीब आहेत, जे दीनदुबळे आहेत, ज्यांना कुणालाही कसलाही आधार नाही, तो जर तुमच्याकडे आला आणि तुमच्याकडे जर कायदा राबवण्याची जबाबदारी असेल तर निश्चितपणे तुम्ही ती मदत करायलाच पाहिजे. जर नाही केली तर तुम्ही त्या पदावर राहायचे लायक नाही. असा मी विचार करून मी नोकरी केली. सगळ्यांना तुम्हाला कल्पना आहे. तुम्ही मला काय असं उगाच मजा म्हणून फोन करणार नाही. कुणीतरी सांगितलं फोन हे करतात, मदत करतात वगैरे. निश्चितपणे तुम्ही अडचणीत ज्यावेळेस असता त्यावेळेसच तुम्ही मला फोन करता. तर असं करत करत आणि दुसरं मी म्हणजे सांगायचं, माझं आता काय सांगायचं ते सांगणं चुकीचं आहे. परंतु माझं मत असं आहे की आपण आपलं जे आयुष्य आहे ते अत्यंत सजगपणे घालवायला पाहिजे. मी जीवनामध्ये अनुभव घेण्याचा भरपूर प्रयत्न केला. जसं मला सांगण्यात आलं की भिवंडी हे एकदम डेंजर गाव आहे, तिथं जायचं नाही. तर मग मी म्हणजे आपण होलसेल लक्षात घ्या, मी तिथला कमिशनरकडे गेलो आणि म्हणलं जरा भिवंडी दिलं तर बरं होईल मला. मग मी भिवंडीला गेलो आणि तुम्ही कुठेही जाऊन विचारा, भिवंडीमध्ये माझं नुसतं नाव जरी तुम्ही विचारलं तरी बरेच लोक स्टोऱ्या सांगतात. पोलिसांचे जास्त स्टोऱ्या तयार करतात लोक, त्यांनी असं केलं तसं केलं वगैरे वगैरे. तर तिथंही मी चांगलं काम केलं. त्याच्यानंतर जसं आता इथं आमच्या मित्राने सांगितलं की गडचिरोलीला माझी ज्यावेळेस बदली झाली, मी अलिबागला गेलो. अलिबागलाही मी अत्यंत चांगलं काम करायचा प्रयत्न केला. तिथं महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा महिला पोलीस चालक जे असतात ना, आता गाड्यावर दिसतात बघा, ते पहिल्यांदा आम्हीच तिथं केल्या. कारण महिलांना सुद्धा पुरुषा इतकीच समान संधी द्यायला पाहिजे आणि ती दिली पाहिजे. त्याच्यानंतर मी गडचिरोलीला गेलो. गडचिरोलीला सुद्धा तिथं जे जाणारे होते ते जायला तयार नव्हते. मी म्हटलं की चला जाऊया आपण, बघू काय आहे ते. तिथं मग आम्ही काय केलं की तिथले जे आदिवासी आहेत त्या आदिवासीलाच त्यांच्या घरोघरी जाऊनच आम्ही आमच्या बाजूला वळवलो. आणि मग नक्षलवाद्यांचा जो विरुद्धचा जो प्रवाह आहे तो फास्ट झालेला आहे. याच्यामध्ये मी हुशारगी केली असं माझं म्हणणं नाही. मला जे काम दिलं होतं ते मी केलेलं आहे. परंतु तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला काय आयुष्यामध्ये करायचं असेल तर तुमचं ध्येय म्हणजे कुठल्याही प्रकारे त्याच्यापासून दूर न हटता सरळ जायला पाहिजे. आता पुण्यामध्ये बरेचसे विद्यार्थी अभ्यासाला येत असतात. माझ्याबरोबरही बरेचसे होते. आई वडील सांगतात, अरे 15-16 तास माझा मुलगा काम अभ्यास करतो, नक्कीच MPSC मध्ये किंवा UPSC मध्ये काहीतरी होणार. तर प्रॉब्लेम सुरू येतो. जसं संभाजीदादांनी सांगितलं, प्रॉब्लेम येतो की विद्यार्थी 16 तास बसलेला असतो, त्याचं मन भरकटलेलं असतं. मन गावभर फिरत असतो, शेतामध्ये काय चाललंय, काही शेतीची आवडवाले किंवा मित्र काय करतात ते बघत असतं. विद्यार्थी तिथंच बसलेला असतो. तर माझी अशी म्हणजे पाल्यांना विनंती आहे की तुम्ही जिथं आहात तिथंच तुमचं मन असायला पाहिजे, तरच यश मिळण्याची शक्यता आहे. नाहीतर तुम्ही यशापासून दूर जात आहात हे लक्षात ठेवा. गावाने सत्कार करणं हे फारच महत्वाची गोष्ट आहे. लक्षात घ्या, आम्ही बाजीराव म्हणून सगळीकडे डंका वाजवू, पण गावामध्येच तुम्हाला कोणी विचारत नसेल तर मला असं वाटतं की माणसाची किंमत फारशी नाही. आणि बऱ्याचशा वेळेस असं असतं, रंगराव अण्णा बघा किती मोठे व्यक्तिमत्व होऊन गेले आपल्या गावातले. माझं मत असं आहे की ह्या गावामध्ये असे हिरे होऊन गेलेले आहेत की ज्यांनी आम्ही मोठे झालो म्हणजे तुमच्या जीवावर झालो, परंतु गाव ज्यावेळेस आमच्या पाठीमागे आहे किंवा आमच्या सोबत आहे असं ज्यावेळेस वाटतं त्यावेळेस एक अभिमान वाटत असतो. आणि मला खात्री आहे की भविष्यामध्ये माझ्या मागील 25 वर्षामध्ये कितीतरी डॉक्टर्स, कितीतरी इंजिनियर्स ह्या गावामधून झालेले आहेत. आणि मला खात्री आहे की भविष्यामध्ये ह्या गावामध्ये बघा, लक्षात घ्या, नेता होणं सुद्धा फार महत्वाची गोष्ट आहे. समाजामध्ये जर आमूलाग्र बदल घडवून आणत असेल तर राजकारणासारखं फील्ड नाही असं मी ठामपणे तुम्हाला यावेळेस सांगू शकतो. मी फक्त 2च लाईन तुम्हाला सांगेन. एक तुम्हाला तुमच्यासाठी म्हणजे आपल्या सगळ्यांसाठीच एक हिंदीमधलं एक वाक्य आहे, जीवन के अवसरों को बिना उपयोग जाने देना असली पाप आहे. म्हणजे जीवनामध्ये अनेक संधी येत असतात, त्या संधीचा फायदा न घेणं हेच पाप आहे.
हेच लक्षात घ्या की कुणीही परत आलेला का, एकदा गेलेला अत्यंत पुण्यवान माणूस आलाय परत, अत्यंत पापी तुमच्या म्हणजे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने पापी आला का परत, एकदा गेला परत येऊ शकत नाही, आलेला नाही. जर तसं झालं असतं तर जगातला सगळ्यात मोठा शोध माणसाला जिवंत करण्याचा लागला असता. तेवढी गोष्ट जर सोडली तर बाकी सगळ्या गोष्टी करता येऊ शकतात, करतात माणसं. यही लोक यही जीवन एकमात्र है, म्हणजे हेच आयुष्य एकच आहे. यही क्षण है उपयोग करने के लिए, म्हणजे हाच क्षण आहे. जसं आता तुम्ही इथं बसलाय, तुम्ही जर मी सांगतोय थोडंसं लक्ष देऊन ऐकलं तर तुमच्या काहीतरी लक्षात येईल, नाहीतर मी सभा अटेंड केले एवढंच तुमचं श्रेय राहील. म्हणजे यही क्षण है उपयोग करने के लिए, बाद में पछताओगे समय यूं ही गवाया. म्हणजे शेवटी आयुष्याची संध्याकाळ झालेली आहे, गरीब गात्र आपले हातपाय झालेले आहे आणि आपल्यामध्ये ऊर्जा तर इतकी आहे की आपल्याला काहीतरी करायचंय पण हातपाय हलत नाही. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे बाद में पछताओगे समय यूं ही गवाया, म्हणजे शेवटी पछतावू नका, यारे आयुष्य असंच गेलं. बरेच माझे मित्र आहेत जे यंग एजमध्ये कुठेतरी बस स्टँडवर जाणे, चहा पिणे, टाइमपास करणे असा आयुष्याचा एक कालावधी असतो ना, कामाचा 10 वर्षाचा, ते घालवलेलं आहे. मला मी जायचो, लक्षात घ्या, बाबूराव त्याच्या आठवड्यावर मी जायचो. पण नंतर मग सगळेच बसायला लागले. नंतर माझ्या लक्षात आलं की कशासाठी येतात ते सगळे, अर्धा चहा पिला आणि दिवस घालवला. मग मला असं वाटतं काहीतरी वरून म्हणजे पडतं का काय, म्हणजे एखादं गटोडं पडतं का काय, जे सगळे आपण वारा बघतो. असं काही होत नाही, असं काही होणार नाही. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे अत्यंत कष्टमय घालायलाच पाहिजे तरच यश मिळतं. आम्ही स्वतः आता लक्ष्मणराव सांगते ते माझ्याबरोबर म्हणजे 11-12 सतत त्यांचेच सल्ला आहे तात्यांना की बीडला घाला लेकरांना, त्याच्यामुळे मी तिकडे गेलो. तर असं हे म्हणजे कष्टाचं जीवन आहे. 10 वर्ष जर आयुष्याचे कष्टाचे घातले प्रत्येकाने तर माझं मत असं आहे की सगळ्यांचं जीवन यशस्वी झाल्याशिवाय राहणार. हे जे 10 वर्ष ज्यांनी घातले नाही मग त्यांना लग्न होते पूर्वी, असे जे समजा शेती असलेले आणि नोकरी नसलेल्या लोकांचंही लग्न व्हायचं, लग्न झालं त्यांचं, लेकरं होणारच, ते झाले, लेकरं मोठं झाले. मग लेकरं मोठं झाल्यानंतर त्यांनी विचारायला सुरू केलं की म्हणतात ना पप्पा दादा काहीतरी म्हणतात, तुम्ही आमच्यासाठी काय केलं का नाही काही, बाजाराने काहीच केलं नाही असं म्हणून ज्यावेळेस घरामध्ये वातावरण बिघडतं त्यावेळेस हा पट्ट्या वयाच्या 7व्या वर्षी 8व्या वर्षी सकाळी 6 वाजता उठतो आणि जनावर घेऊन शेतामध्ये जातो. हे जर अगोदरच केलं असतं 20-22व्या वर्षी 25व्या वर्षी तर 35 वर्षापर्यंत काहीतरी चांगलं झालं असतं. असं करू नका अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. यंग एजमध्ये आहात तुम्ही, जबरदस्त कष्ट करा आणि कष्ट करायलाच पाहिजे. मी आणि लक्षात घ्या कष्टाचं कसं असतं माझ्या प्रत्येकाचं जीवन खडतर असतं. मी जसं म्हणलं मी जनावर टाकत होतो किंवा मी त्या आपले इथून एक पोतं टाकलं ज्वारीचं की त्या आरतीवर जाणार. असं कुठं असं आरतीचा मालक कसा असतो तो स्टेजवर बसतो, आपण खाली फक्त 100 रुपये एका पोत्याचे देणार आपल्याला, मग आम्ही परभणीला जाणार. आज तसं नाही. म्हणजे ते माझ्या दृष्टीने खडतर. रतन टाटा माझ्याकडे आले होते घरी, मग मी त्यांना विचारलं अरे सर म्हणणं हे तुमचं म्हणजे शिक्षण कुठं झालं काय झालं. मग त्यांनी स्टोरी सांगायला सुरू केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं मला, म्हणजे एकच वाक्य सांगतो, त्यांनी सांगितलं की मला इंग्लिशमध्ये सांगितलं की माझ्या मम्मीचा फोन यावा किंवा येणार आहे यासाठी मला फोनची दिवसभर वाट बघावं लागायचं. म्हणजे लक्षात घ्या टाटासाठी हे खडतर आयुष्य, आपल्याकडे वेगळं खडतर. तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हा खडतरपणा आहेच, असायलाच पाहिजे. आणि त्याच्यावर जर तुम्ही सगळ्यांनी मात केली, आपण सगळ्यांनी मात केली तर जीवन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. मला खात्री आहे की बोर्डमध्ये आम्ही जरी सगळे आता रिटायर झालो असलो तर कधीही केव्हाही मार्गदर्शनासाठी तयार आहोत. तर मला म्हणजे एवढंच मला बोलायचं आहे, कोण हे असं गाव आहे की जे माणसाला सर्वांगीण घडवण्यासाठी कारणीभूत ठरलेलं आहे.
आणि ह्या गावाचा डंका म्हणजे तुम्ही कुठे गेला हे म्हणजे ह्या गावाबद्दल एक लोकांच्या मनामध्ये म्हणजे आदरयुक्त भीती म्हणूया किंवा काय म्हणायचं ते म्हणा, पण नक्की आहे ती आपण आदर आपल्या गावचा दिवसेंदिवस वाढवूया. माझी इच्छा आहे की प्रत्येक घरामध्ये उत्कृष्ट शेतकरी, उत्कृष्ट नोकरी करणारा, उत्कृष्ट डॉक्टर आणि सेवाभावी राजकारणी घडायला पाहिजे. ते घडवण्यासाठी आमचं काही योगदान असेल तर ते द्यायला तयार आहोत. आम्ही सदैव तयार आहोत. आपल्या सगळ्यांचे आभार. तत्पूर्वी संयोजक समिती जी आहे त्यांचे मी म्हणजे ऋण व्यक्त करतो. विशेषतः बाळकृष्ण गुगे, राजेश शिंदे यांनी जो पुढाकार घेतलेला आहे त्या पुढाकारामुळे हा कार्यक्रम घडून आलेला आहे. सोबतच जस्टिस संभाजी शिंदे हे त्यांनी सांगितलं की आज कोल्हापूरला एक बेंच कोल्हापूरला उद्घाटन होत आहे चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांच्या हस्ते. तरी सुद्धा गावचा कार्यक्रम म्हणून त्यांनी तो कार्यक्रमाला जायचं रद्द केलं आणि इकडं आले. त्याच्याबद्दल मी व्यक्तिशः त्यांचा आभारी आहे. दत्ताभाऊ आपल्या गावाचा हिरो कुणाला म्हणतात? प्रत्येक गावामध्ये त्याच्यामुळे थोडा तरी उजेड पडतो आणि ते उजेड करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणार आहे दत्ताभाऊ. त्यांचंही मी व्यक्ती म्हणून दीपकने जिथं नोकरी केली दीपकने तिथं त्याच्या कामाचा कसा उमटवलेला असतो. दीपक कुठे जॉईन झाला की तिथे लोक काम खडे करूनच असायचे. तर असा दीपक म्हणजे पुण्यावरून प्रवास रात्री इकडं ट्रॅव्हल करून आलेला त्याचे मी आभार मानतो. लक्ष्मणराव सध्या आमचे म्हणजे जस्टिस संभाजींनी सांगितलं त्याप्रमाणे मोबाईलवरच संपर्कात आहेत ते अमेरिकेत आहेत. पण खात्री आहे आपल्याला ते परत येतील आणि त्यांना आपण सगळेजण विनंती करू की लवकर या. त्याच्यानंतर सुधाकर काय वाटतं? सुधाकर आहे का? सुधाकर. त्याच्यानंतर रमेश आमचा मित्र रमेश कांबळे. त्याच्यानंतर डॉक्टर ज्ञानोबा सरोदे यांच्याबद्दल बऱ्याच जणांनी ऐकलं असेल तुम्ही प्रत्यक्षात पहिल्यांदा तुम्ही पाहिलं असेल यांना. तर उच्च विद्यापीठ डॉक्टर ज्ञानोबा सरोदे बारामतीहून इकडे आले. त्यांचे सुद्धा मी व्यक्तीचे आभार मानतो. आपले प्रकाशराववर आपल्याला माहिती प्रकाशरावचं जीवन म्हणजे सगळ्यांनी आदर्श घेण्यासारखं जीवन आहे आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव आम्ही घेतलेला आहे. असे प्रकाशराव सगळ्यांचे मार्गदर्शक नेहमी आपल्या सुखदुःखामध्ये सामील असलेले. आणि धर्मराज आपले शिक्षक आदर्श शिक्षक आहेत औरंगाबादला असतात. त्यांचे मी आभार मानतो. डॉक्टर नवनाथ उगे. नवनाथ हे ब्रिज कॅन्डल होतं बरोबर आहे नवनाथ ब्रिज कॅन्डलला. तर आपल्या गावाच्या ब्रिज कॅन्डलमध्ये म्हटल्यानंतर मी त्यांना जाऊन भेटलो आणि म्हणजे माझा ऊर करून येतो की एवढ्या साध्या कुटुंबामधून इतक्या मोठ्या पदाला ब्रिज कॅन्डलसारख्या हॉस्पिटलमध्ये आपल्या गावचे एक डॉक्टर आहे. त्याचा खरं तर सगळ्यांना अभिमान आहे आणि आता सुद्धा तुमचा शाळा अभिमान मला आहे. तुमचे मी आभार मानतो. गणेशची डॉक्टर गणेशची पत्रिका परवाच सगळ्यांना भेटली असेल. गणेशनी उत्कृष्ट हॉस्पिटल अंबाजोगाईमध्ये चालू केलेलं आहे. त्यांचाही मी आभार मानतो. आणि सर्वांचेच म्हणजे लहान थोर ज्येष्ठ गणेश माझे जे मित्र आहेत पी.एल. जाधव आणि आमचे चव्हाण साहेब आता माझे मित्र अंकुश मोरे म्हणून आपल्या केस तालुक्यात ते आलेले आहेत. त्याच्यानंतर नखाते साहेबांचं नाव ऐकलं असेल तुम्ही. नखाते साहेब पुणे मंत्री होते माझे. त्यांचे चिरंजीव चंद्रशेखर नखाते या ठिकाणी आले आहेत. आणि आमचे शिवाजीराव राचेवार हे सुद्धा आमचे खास मित्र आहेत. हे सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि शेवटी परत जर कधी असा चान्स आला की आपल्याला जन्म घ्यायचा आहे तर बोलमध्येच ही मी इच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद साहेबांनी.